जर सकाळचे काम हे सगळे आवरून झाले आणि दुपारच्या जेवणामध्ये कधी भाजी नाही आवडली तर मी अशी लसणाची चटणी बनवते. तर तुम्हाला आवडते का अशी चटणी कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आम्ही दोघींनी सोबत बसून जेवण केलं दुपारचं. तर प्रक्षिताची ती तब्येत बरोबर नाही तरी सुद्धा आईस्क्रीमसाठी लढत होती, पण मामाने आईस्क्रीम तर नाही पण ही स्मूथी तिला आणून दिली. आता सायंकाळचं वातावरण खूप ढगाळ झालं होतं पण पाऊस काही आला नाही. तर इथे मामाची सायंकाळची देवपूजा चालू होती. मी कपड्याच्या घड्या वगैरे घातल्या. सोबतच मी जे ना क्लॉथचं ऑर्गनायझर घेतलं होतं ऑनलाईन, सध्या तरी ते ठीक आहे, आणखीन त्याला काही नाही झालं. आणि आता ना असं झालंय, सण गेला निघून आणि सोंग आला मागून, कारण की कालचे फटाके सापडले होते. प्रियान प्रक्षिताने मागे लागून त्यांच्या मोठे पप्पाला फोडायलाच लावले. तर इथे बघा सध्या ना पावसाळ्यामुळे अशा घरामध्ये सळ्या छोट्या छोट्या सापाची पिल्ले निघतच राहतात. तर मामाने त्याला कपड्यामध्ये धरलं आणि बाहेर नेऊन टाकलं. तर रात्री इथे मी केसाला थोडंसं ॲलोवेरा जेल लावले, केस थोडेसे ड्राय झालेत म्हणून. आणि नंतर मग जेवणानंतर खाण्यासाठी इथे मी मुखवास बनवलेला होता. 2 मोठे चमचे बडीशोप घेतली, 1 चमचा जवस, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा टाकला, 2 चमचे पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकायची, गॅस चालू करून छान तडतडेपर्यंत याला भाजून घ्यायचं